जेवणासाठी बनवा किंवा नाश्त्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती आज आपण वेगवेगळे पदार्थ पाहणार आहोत. तर त्यातलाच पहिला प्रकार पाहूया, तो म्हणजे स्वीट कॉर्न आणि हिरवे वाटाण्यापासून क्रिस्पी असा वडा. तर त्यासाठी फुल्ल एक वाटी इथं वाटाणे घ्यायचे आहेत. आता हे वाटाणे जे आहेत ते आपण एक ग्लास पाणी गॅसवरती उकळण्यासाठी ठेवणार आहोत आणि यामध्ये हे जे वाटाणे आहेत ते टाकणार आणि त्यानंतर आपण याला छान एक उकळी घेऊन द्यायची. म्हणजे थोडेसे अर्धे कच्चे आपण हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर फुल्ल एक वाटी इथं पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि यानंतर आपण हे पोहे थोड्या वेळासाठी भिजत घालायचे आहेत. आता या सगळ्यासाठी आपल्याला लागणारा एक मसाला तयार करून घेऊयात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, तर 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकून मस्त बारीक करून घ्यायचं. आता त्यानंतर इकडे वाटाणे छान शिजले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता. त्यानंतर एका चाळणीवरती हे सगळे वाटाणे काढून घ्यायचे. पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून थोडंसं अर्धं कच्चं करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं नाही. जो आपला खलबत्ता वरवंटा असतो त्यामध्येच आपण हे अर्धं कच्चं करून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये आपण जे भिजवलेले पोहे आहेत ते पोहे मिक्स करायचे. त्यानंतर मोठे 2 कांदे मी इथं बारीक असे कट करून घेतलेले आहेत, ते कांदे टाकायचे आहेत. भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाका, यामुळे मस्त असं त्याला एक टेस्ट येणार आहे. त्यानंतर काही मसाले टाकूया. त्यासाठी इथं बघू शकता अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि कसुरी मेथी थोडीशी टाकलेली आहे. सगळं टाकायचं आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये अर्धा लिंबू पण मिक्स करणार आहोत. त्यानंतर स्वीट कॉर्न, आता फुल्ल एक वाटी इथं स्वीट कॉर्न म्हणजे शिजलेले स्वीट कॉर्न असतात ते घेतलेले आहेत. त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसणाचं जे काही पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं-थोडं बेसन पीठ टाकून आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा फक्त यामध्ये साखर टाकायची. साखर जरूर टाकायची आहे. आता हे सगळं थोडं-थोडं पाणी टाकायचं. पाणी जास्त वापरायचं नाही. अगदी पाण्याचा शिंतोडा मारून जे काही वाटाणे आपण शिजायला घातले होते त्याच ह्याच्यामध्ये आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने सगळा एक गोळा तयार करून झाला, की अशा पद्धतीने आपण मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपण हातावरती थापून हा वडा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सगळे वडे एकदम तयार करून ठेवायचे आणि त्यानंतर एक-एक करून गॅसवरती ती एक कढई ठेवून मग तेल छान गरम झालं, की एक-एक वडा सोडायचा आणि त्यानंतर आपण हे क्रिस्पी होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता गॅसवरती आपण जेव्हा हे वडे सोडले म्हणजे तेलामध्ये सोडले तेव्हा अजिबात हा तेलात फुटला नाही, विरघळला नाही. अगदी क्रिस्पी आणि अजिबात तेलकट न होणारा हा वडा इथं बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण हे सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लाल तिखट पण टाकलेलं आहे. त्यामुळे दोन्हीचं प्रमाण म्हणजे आपल्याला आवडीनुसार तिखट टाकायचं आहे. यामध्ये आणखीन काही तुम्ही भाज्या मिक्स करणार असाल तर त्याने देखील हा वडा अगदी पौष्टिक असा बनणार आहे. चला तर अशा पद्धतीने आपण हा पौष्टिक स्वीट कॉर्न आणि वाटाणे वापरून असा हा मस्त क्रिस्पी वडा बनवलेला आहे. चला तर प्रकार दुसरा पाहूया. तर त्यासाठी आपण इथं मेथी घेतलेली आहे. मेथीचे खमंग पराठे थेपले बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं एक जुडी इथं मेथी छान धुवून घेतलेली आहे. आता ही मेथी जी आहे ती मेथी थोडीशी आपण बारीक करून घेऊया म्हणजे कट करून घ्यायची. आता इथं एक जुडी मेथी घेतलेली आहे. तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये थेपले बनवणार आहात तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही इथं भाजी घेऊ शकता. पण भाजी घेताना जी भाजीची पानं आहेत ना तीच फक्त घ्यायची आहेत. आता ही सगळी पानं आपण बारीक करून घेतलेली आहेत. आता यामध्ये आपण 3 वाटी इथं म्हणजे 3 कप आपण इथं आपलं गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि 1 वाटी बेसन पीठ टाकणार आहोत. चला तर एवढं आपल्याला इथं प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर ओवा एक अर्धा चमचा टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जे काही आपण मिरची लसणाचं जे काही वाटण करून घेतलेलं होतं ते देखील टाकायचं आहे. भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायची. या वाटणामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक एक अर्धा इंच आणि 1 चमचा जिरे घेतले होते. याचं वाटण आपण यामध्ये टाकलेलं आहे. आता सगळं थोडं-थोडं पाणी टाकायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. अजिबात यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. थोडं-थोडं पाणी मिक्स करून घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे. जेवढं होता होईल तेवढं आपण हा गोळा घट्ट बनवून घेतला तर तेवढे थेपले आपले जास्त दिवस
दिवस टिकतात. जर हे मिश्रण पातळ झालं तर आपल्याला लाटताना देखील अवघड जाईल आणि हे थेपले जास्त दिवस टिकणार पण नाहीत. त्यामुळे होता होईल तेवढं कमी प्रमाणात यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. चला तर अशा पद्धतीने हा छान गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर याचे छोटे-छोटे गोळे बनवून ठेवायचे आणि त्यानंतर इथं बघू शकता, इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामध्ये आपण गोळून घ्यायचा हा गोळा आणि त्यानंतर जशी आपण चपाती बनवतो, त्याची जशी घडी बनवतो, त्याच पद्धतीने घडी बनवायची आहे आणि थोडं-थोडं तांदळाचं पीठ भुरभुरायचं आणि त्यानंतर आपण असे हे थेपले छान लाटून घ्यायचे आहेत. बघा कुठलंही कटर न वापरता अगदी गोल-गोल साइजचे हे थेपले असे लाटून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचा आणि त्यानंतर या पॅनवरती हा थेपला टाकून मस्त असा हा खरपूस होईपर्यंत हा थेपला भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपण मेथी वापरलेली आहे त्यामुळे आणि दुसरं म्हणजे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळं हा थेपला जो आहे तो अगदी पौष्टिक असा बनणार आहे आणि जे काही आपल्याला लाल तिखट, मिरची वगैरे घालायचं आहे ते आपण चवीनुसार घालणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे थेपले बनवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अगदी सुंदर आणि अगदी होता होईल थोडं खरपूस असे भाजून घ्यायचे. प्रवासासाठी जाणार असाल तर असे थेपले नक्की बनवून घ्या. भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते. वरून थोडीशी चटणी भरभरायची म्हणजे कोणतीही तुम्ही लसणाची चटणी बनवा किंवा शेंगदाण्याची चटणी भुरभरून मस्त दही बरोबर सर्व्ह करू शकता. मुलांनाही तुम्ही हा थेपला डब्यामध्ये देऊ शकता. तर अगदी पौष्टिक असा हा मेथीचा आणि गव्हाच्या पिठाचा मस्त थेपला इथं आपण बनवून तयार केलेला आहे. चला तर त्यानंतर प्रकार आपण इथं पाहणार आहोत तिसरा, तो म्हणजे क्रिस्पी रवा वाटाण्याचे अप्पे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी फुल्ल इथं आपण रवा घ्यायचा आहे. रवा मोठा घ्या किंवा बारीक घ्या. चालू शकतो. त्यानंतर एक वाटी आपण जेवढा रवा घेतला तेवढीच वाटी आपण इथं काय घेणार आहोत, हिरवे वाटाणे घेणार आहोत. त्यानंतर 1 इंच अद्रक टाकायचं, म्हणजे अर्धा इंच टाकलं तर चालू शकतं. त्यानंतर 4 लसूण पाकळ्या, 4 मिरच्या हिरव्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये टाकायची आहे कारण त्याचा कलर जो येणार आहे तो सगळा हिरवा वाटाणा आणि कोथिंबीरचा येणार आहे. 1 चमचा जिरे टाकूयात आणि अर्धा वाटी आपण म्हणजे अर्धी वाटी इथं आपण दही टाकणार आहोत. 1 ग्लासवर पाणी टाकायचं आणि मस्त हे काय करायचं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. फक्त 1 ग्लासच पाणी वतायचं आहे. त्यानंतर हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता एका बाउलमध्ये काढून घेतलं की त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथं बघू शकता. इतक्या प्रमाणामध्येच आपण इथं पाणी टाकणार आहोत. तर त्यानंतर आपण यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. एक नंतर टोमॅटो टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा फक्त आपण इथं सोडा टाकणार आहोत. इथं सोडा जरूर टाकायचा आहे. त्यानंतर आपण सगळं हे एकजीव करून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे पाहिजे. आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे म्हणजे अप्पे पात्र. यामध्ये थोडे-थोडे वाटाणे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर हे मिश्रण यामध्ये ओतायचं आणि त्यानंतर बघू शकता अप्पे पात्रमध्ये असे वाटाणे टाकायचे आणि त्यानंतर जर असे तुम्ही हे मिश्रण टाकलं तर ह्या जे अप्पे बनणार आहेत ते अगदी चविष्ट असे अप्पे बनणार आहेत. तर बघू शकता एक वाफ काढून घ्यायची, थोडंसं झाकण टाकायचं आणि त्यानंतर वाफ काढली की लगेचच हे अप्पे उलट-पालट करायचे. छान कुरकुरीत होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत आपण मस्त असे भाजून घ्यायचे. त्यानंतर काढून बघायचं तर अगदी सुंदर असे हे अप्पे बनलेले असतात. जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटातच हे अप्पे बनवून तयार होतात. तर रवा आणि हिरवे वाटाणे वापरून आपण हे मस्त असे क्रिस्पी अप्पे बनवून घेतलेले आहेत. यामध्ये सोडा अगदी किंचितसा टाकायचा आहे. आणि जेव्हा आपण हे अप्पे पात्रामध्ये हा जो मिश्रण आपण जेव्हा सोडतो तेव्हा थोडे-थोडे वाटाणे टाकायचे. थोडे-थोडे वाटाणे दाताखाली आले की अगदी मस्त आणि चविष्ट असे हे अप्पे लागतात. तर अशा पद्धतीने हे अप्पे तर तुम्ही जरूर बनवून पहा. चला तर अशा पद्धतीने आपण हे वाटाणे आणि रवा वापरून मस्त असे अप्पे बनवलेले आहेत. एक 10 ते 15 मिनिटं फक्त हे आपण जे मिश्रण तयार केलेलं असतं ते भिजत ठेवायचं. म्हणजे भिजत ठेवलं की थोडेफार हा रवा असतो तो भिजला जातो आणि मस्त असे मऊ आणि जाळीदार असे हे अप्पे बनून तयार होतात. आणि थोडासा सोडा टाकायचा आणि दह्याचा वापर जरूर करायचा आहे. त्यामुळे पण ह्याला छान असं टेक्स्चर येणार आहे आणि जाळी सुटण्यासाठी मदत होणार आहे. चला तर असे जाळीदार आणि क्रिस्पी असे हे वाटाणे रव्याचे आपण इथं अप्पे बनवून तयार केलेले आहेत. बघू शकता कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे आणि खाताना देखील अगदी चविष्ट आणि पौष्टिक होणार आहेत कारण यामध्ये आपण वाटाणे वापरलेले आहेत. हे तुम्ही दही बरोबर किंवा कोणत्याही चटणी बरोबर सर्व्ह करू शकता. अगदी मस्त आणि क्रिस्पी असे हे वडे लागतात. तर बघू शकता मस्त असे अप्पे बनवून इथे तयार झालेले आहेत. चला आता त्यातलाच आपण प्रकार आता बघूया चौथा, तो म्हणजे खुसखुशीत दुधी भोपळ्याचे पराठे.
तर असे हे थालीपीठ आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी एक दुधी भोपळा घेतलेला आहे. वरची साल आपण काढून घ्यायची आहे. नाही काढलं तर काही हरकत नाही, पण मी इथं थोड्या प्रमाणामध्ये साल काढून घेतलेली आहे. आता कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक किसणी घेऊन आपण हा जो भोपळा आहे तो आपण खिसून घ्यायचा आहे. आता भोपळा खिसताना अगदी मोठा-मोठा खिसून घ्या किंवा बारीक खिसून घ्या, काही हरकत नाही. भोपळा आपल्याला यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्येच घेतलेला आहे, म्हणजे अर्धा भोपळा घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने खिसून घेतलेला आहे. त्यासाठी लागणारा एक मसाला तयार करून घ्या. त्यासाठी मी इथं लसूण पाकळ्या 10 ते 15 घेतलेले आहेत. त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे, म्हणजे लाल मिरची घेतलेली आहे. जिरं 1 चमचा, ओवा 1 चमचा घेतलेला आहे. छान असं वाटण करून घ्यायचं. आता जो भोपळा आपण खिसून घेतला होता, यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी फुल्लं इथं आपण गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ. म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये सगळे सेम प्रमाणामध्ये आपण इथं पिठं घेणार आहोत आणि जे काही आपण वाटण करून घेतलं होतं मिरचीचं, लसणाचं ते सगळं टाकायचं. एक अर्धा चमचा हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये साखर पण जरूर टाकायची आहे. त्यानंतर मोठे 2 मी इथं बारीक चिरलेले कांदा टाकलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये टाकायची, त्यामुळे अगदी चविष्ट असा पदार्थ बनणार आहे. त्यामुळे नंतर आपण एक अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे. तीळ मी यामध्ये 2 चमचे टाकलेले आहेत आणि लाल तिखट पण टाकलेलं आहे. हिरवी मिरची आणि लाल तिखटाचं प्रमाण बघून टाकायचं आहे. त्यानंतर आपण पहिल्यांदा काय करायचं, हे जो भोपळा आहे आणि पिठं आहेत सगळी एकजीव करून घ्यायचं. म्हणजे भोपळ्यामध्ये काय असतं, भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं, पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे लगेचच पाणी ओतायची गडबड करायची नाही. थोडं-थोडं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी थोडं-थोडं घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता इथं आपण थालीपीठ बनवण्यासाठी एक मी कापड घेतलेला आहे. या कापडावरती एक छोटा गोळा काढून घ्यायचा आणि त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. हाताला थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा, म्हणजे कापडावरतीच पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि हा जो गोळा आहे त्याच्यावरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते, अशा पद्धतीने हा जो गोळा आहे तो छान थापून घ्यायचा. वरून थोडेसे तीळ भुरभुरायचे आणि लगेचच असंच कापड आपण उचलून हे कापड पॅनवरती पसरवायचं आहे आणि वरचं जे कापड आहे ते काढून घ्यायचं. पाण्याचा शिंतोडा मारायचा, एक झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटासाठी फक्त वाफ काढून घ्यायची आणि झाकण काढायचं आणि बघू शकता अगदी सुंदर असा हा पराठा इथं बनवून तयार झालेला आहे. थोडं-थोडं तेल, तूप टाकून आपण मस्त असा क्रिस्पी, कुरकुरीत होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे. अगदी चविष्ट आणि दुधी भोपळा असल्यामुळे तर अगदी पौष्टिक असा हा पराठा म्हणजे थालीपीठ आपल्या इथं बनवून तयार झालेला आहे. आपण हा पराठा जो आहे तो थापून बनवलेला आहे. तर त्यामुळं आपण याला थालीपीठ म्हणू शकतो. म्हणजेच काय, आपण यामध्ये ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ वापरलेलं आहे. सगळे पिठं आपण योग्य प्रमाणात घ्यायची, म्हणजे एकच प्रमाण घ्यायचं, म्हणजे हे थालीपीठ अगदी पौष्टिक होतात. चला तर हे दुधी भोपळ्याचे पराठे तुम्ही दहीबरोबर सर्व्ह करू शकता. चला तर हे सगळे पदार्थ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि कोल्हापुरी तडका चॅनेलला सबस्क्राईब करा.